नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेते आणि घेत राहतील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची ही भूमिका समोर। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण। मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल आता थेट 21 डिसेंबरला। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय समोर। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, तर निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं भाष्य। निवडणुकीचा खेळ खंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। निवडणुकांचा मतमोजणी पुढे गेल्यानं सामनातून टीका। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक। ठाणे मतदार यादीमध्ये 3500 पंकज सुरेश रमेश अशी एकेरी नावं। आडनावांची कुठलीच नोंद नाही, राजन विचारेंचा दावा। सदोष प्रारूप याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा करण्यात आला भंग। मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यात बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। राज ठाकरे आज संजय राऊत यांची घेणार भेट। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांच्या तब्येतीची करणार विचारपूस। हवा प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बीएमसीची 116 कारणे दाखवा नोटीस। 23 काम थांबवा नोटीसही जारी। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामावरती कारवाई। राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट। तापमानात मोठी घट होण्यास देखील सुरुवात, तर काही भागामध्ये पारा 7 ते 8 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार। मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानामध्ये उतरेल। मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी।